पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। विधिहीनं षष्ठान्नं मंत्रहीनं दक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते। हा 13वा श्लोक आहे। तामस यज्ञ सांगताना विधिरहित असा असणारा तो यज्ञ, त्या यज्ञामध्ये अन्नदान केलं जात नाही, त्या यज्ञाला कोणतेही मंत्र म्हटले जात नाहीत आणि कोणालाही दक्षिणा दिली जात नाही। केवळ श्रद्धाविरहित, श्रद्धासुद्धा त्या यज्ञ करताना नाही असा जो काही हा यज्ञ आहे त्याला तामस यज्ञ असं म्हटलेलं आहे। पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञा पाही आग्रहोच उरे। जसं मनुष्याची लग्न आहेत, त्या मनुष्याच्या लग्नात विशेषतः भारतातली तर लग्न लावलं जातं, लग्नाचा विधी पाळला जातो। लग्न लावण्याकरता जे असणारे त्याला जे काही जोशी आहेत, ब्राह्मण आहेत ते लागतातच, पण पशुपक्ष्याचं लग्नच लागत नाही आणि त्यालाही कोणी असं नाही। म्हणून मग उदाहरण तेच दिलं की पशुपक्षाच्या लग्नामध्ये जोशी बोलवण्याचं काय काम आहे? बोलवलाच जात नाही, कारण ते लग्नच नसतं। त्यांची ते काही पक्षी असे आहेत की जन्मभर जोडीने राहतात आणि काही पक्षी असे आहेत की त्यांची काय असेल त्या पद्धती त्यांच्या ठिकाणी। काही श्वापद जे आहेत त्याच्यामध्ये काही असतं, ठराविक एरियामध्ये आपलीच सत्ता असावी म्हणून त्याचा जो नर आहे तो सगळे प्रकारचे प्रयत्न करत असतो। कोणी नवीन आला तर त्याच्याबरोबर झुंज देत असतो। पण लग्न लावणं हा जो काही मनुष्यातला विधी तो त्यांच्याकडं नाही, मग कशाला लागतोय जोशी त्यांना? मग हे जे उदाहरण सांगितलं आहे ते तामसी यज्ञाबद्दल। जसं तिथं कोणाला बोलवावं लागत नाही कुठं पशु आणि पक्षी यांच्या विवाहामध्ये, तसं याच्याही यज्ञामध्ये काही नाही। मग का करतो हा? केवळ आग्रह आहे। कसं असतं की आग्रह आणि निष्कारण अहंकाराने धारण केलेला आग्रह त्याला दुराग्रह म्हणायचं। म्हणून दुराग्रह आहे, सगळ्यांनी केला ना आम्हीच का करू नये, आम्ही करणारच असा त्याच्या ठिकाणी असलेला काय आहे? दुराग्रह आहे। वारया वाट न वाहे की मरण मुहूर्त पाहे, निषिद्धासी भिये आगी जरी। प्रश्नार्थक आहे, वारया वाट न पाहे की मरण मुहूर्त पाहे, निषिद्धासी भिये आगी जरी। जसा वारा त्याला ह्या रस्त्याने जायचं आहे, हा चांगला रस्ता आहे, डांबरीकरण आहे, सिमेंटचा आहे, असं काही नाही। जिकडं निघायचं तिकडं निघतो, त्याला वाटच पाहिजे असं नाही। आडमार्गाने सुद्धा वारा वाहतो आणि ज्याला कोणाला मरण येणार आहे ते मरण कधी मुहूर्त बघून येत नाही। आजचा दिवस चांगला, आजची तिथी चांगली, आजचं त्याला वाटलं की निघाला, ते मरण कधीच मुहूर्त शोधत नाही। आणि जे काही आहे की जे अग्नीत टाकू नये, अग्नीला ते पेटण्यात त्याची काय आहे अडथळा येतो किंवा ह्याला जाळू नये अशी जी काही लाकडे आहेत
की ती देवांची झाडं वगैरे जाळू नयेत. अग्नीला त्याचं काही नाही, काही टाका तुम्ही, तो हे चांगलं आणि हे निषिद्ध म्हणतच नाही. आणि जे निषिद्ध असेल तर त्याला पहिल्यांदा जाळतो. म्हणजे एखाद्या घराला आग लागली तर इतका भडका उठतो की सगळा संसार जाळतो. ते काय म्हणत नाही, बाहेर किती जरी आरडाओरडा उठला तरी अग्नी त्याला जाळून टाकतो, कारण त्याच्यापुढे निषिद्ध असं काही नाही. तरी तामसाची आचारा विधीचा आथी ओढावारा, म्हणून तो धनुर्धरा उशंकळू. त्याप्रमाणे जो तमगुणी आहे आणि त्याला जे काही त्याचं चाललं आहे, त्याला जे वाटतं आहे की आपण आता ह्यामध्ये काय करावं, की जे यज्ञ करावा किंवा काही करावं असं जरी वाटत असलं तरी आता काय आहे, कोणी मनुष्य जीव आहे त्याला वेदांनी बंधनं घातलेली आहेत, आपण कसं वागावं कसं नाही ह्याचा. म्हणून तर आपल्याकडं काय आहे की जीवनामध्ये पहिल्यांदा आईवडील संस्कार लावतात, शाळेतल्या शिक्षणानं संस्कार होतात. झालं जिथं जिथं तो नोकरी करतो तिथलीसुद्धा शिस्त असते. शेती करत असला तर शेतीतसुद्धा त्याला ठराविक वेळेला ठराविक मशागत करावी लागते. व्यापारातही तसंच असतं. हे सगळं खरं आहे. सगळीकडं काय आहे की वेदानं कर्माबद्दलची बंधनं घालून दिली, तसं चालतं. यालासुद्धा आहे ना, हा तमगुणी असला तरी मनुष्य आहे ना, पण हा पाळत नाही त्या वेदाच्या बंधनाला, वेदाच्या नियमाला. याच्या ठिकाणी काय आहे, काही नाही. मग तो कसा आहे तर धरबंधच नाही. कसं वागायचं काय ह्याचा काही मेळ नाही. अवमेळानं वागायचं. कुणी जरी म्हणायला गेलं की असं नसतं, काय होतं त्याने, बघू काय होतं, मी बघणारच आहे. विरुद्ध वागलं तर काय होतं, मी बघणार आहे, असा म्हणणारा हा नेहमीचा असल्यामुळं शास्त्र वेद याचं काही त्याच्यापुढं नाही. नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकडं, अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी. आता ज्याप्रमाणे कोणत्या प्रकारचं विधी त्या विधीने निश्चय केलेला जे जे काही असेल ते त्याप्रमाणे वागावं असं त्याला काही त्याची पर्वा नाही. तो समोर जरी पाहत असेल की दुसरे विधीने वागतात, याला त्याला काही वाटत नाही. आणि जे काही त्याला आता करायचं आहे त्याच्यामध्ये मंत्र म्हणणारा कोणी किंवा मंत्र म्हणूनच हा विधी करावा असं सुद्धा त्याच्याजवळ काही नाही. तो जो असतो तो काय आहे की त्याला स्वैराचारानेच वागायचं आहे. कोणाच्या सांगण्यानं, कोणाच्या शास्त्रानं, आचरणामध्ये सुधारणा असं काही नाही. असा त्याचा एक उन्मत्त स्वभाव आहे की जे कुठंच नाही ते मी करून दाखवणार. मी त्यातला काय आहे की करून दाखवणारा एक पुढं आलेला माणूस आहे असं त्याला काय आहे की वाटतंच. आता तो काहीही करतो. जसं माशी कुठल्या अन्नावर बसतीच, तिला काय बरं अन्नावर बसती तशी घाणीवर आहे बसती. तिच्या ठिकाणी काय आहे की बंधनच नाही, कुठं बसावं काय आहे. तसं याचं कुठं काय करावं याचं काही त्याला बंधन नाही. वैराचा बोधू ब्राह्मणा, तेथ केरी घेल दक्षिणा, अग्नी झाला वाऊधाना वरपडा जैसा. आता ह्याचं ब्राह्मणाचं वैर नेहमी, कधी नीट बोलायचंच नाही ब्राह्मणाबद्दलची, कधी आदराची भाषा नाही, कधी त्याच्याबद्दल काय आहे की आस्था नाही, काही नाही. उलट काय आहे, बाकीच्या गोष्टी असतील, एखाद्याने सांगितलं की हे जे काही करायची पूजा अर्चा ते ब्राह्मणाला विचारून करावी. त्यांना काय विचारायचं, आम्हाला काय येत नाही का, आम्हाला कळत नाही का, ते कोण लागून गेले सांगणारे. असं काय करणार, त्यांच्या विरुद्ध शब्द बोलणार, म्हणजेच नेहमी ब्राह्मणाशी वैर. आता जरी एखाद्याने त्याच्या यज्ञामध्ये ब्राह्मण आणलाच, ह्याच्या तर मनातच नाही ना, आणलाच तर ही दक्षिणा द्यायचा नाही त्याला. तसं काय तुला करता येते ते कर म्हणणार. आणि
त्याला तसं वाटं लावणार, पण त्याच्या ठिकाणी काही त्याला देणार नाही. आणि जसं अग्नी कसा भडकला म्हणजे काहीही समोर ठेवत नाही, जे असेल ते सगळं जसं जाळून टाकतो, तसं ह्याच्या ठिकाणी जे काय असेल ते सगळं चुकीचं करून सगळं नष्ट करून टाकणार. दुसरी गोष्ट, अग्नी झाला वाऊ धाना वरपडा जैसा. आणि अजून काय दाखवलं की जर समजा कुठंतरी अग्नी पेटलाय, एवढा तेवढा पेटलाय, त्याच्यात वारं सुटलं जोरात, मग तर काय तो अग्नी अजून भडकतो. आणि त्यात जोराचं वादळ सुटलं पुन्हा अग्नी जर असेल तर तिथलं आसपासचं सगळं जाळायला अग्नी काय आहे, पुढं पुढं सरकत राहतो. तैसे वायाची सर्वस्व वेचे, मुख न देखता श्रद्धेचे, नागविले निपुत्रकाचे जैसे घर. तर ज्याप्रमाणे की त्याला हे करायचं हा आग्रह आहे, हे का करायचं, काय त्याचं फळ आहे असं काही नाही. त्यामुळं एखादी गोष्ट त्याच्या आग्रहानं करत असल्यामुळं एखाद्या गोष्टीला कमी जास्ती पैसे लागत असले तरी त्याच्यापेक्षा दुप्पट देणार, पण ते काय असेल ते करणारच. म्हणजे सगळं घर संपवलं, घरातला पैसा सगळा संपला तरी ह्याला काही नाही, पण जे काही करेल त्याला श्रद्धा मात्र अजिबात नाही. हे करतो त्याच्यापासून कोणाला तृप्ती होईल, कोणाचं समाधान होईल, कोण माझ्यावर उपकार करेल किंवा कोणत्या देवतेचा मला आशीर्वाद मिळेल, हे तर त्याच्या ठिकाणी नाहीच नाही. श्रद्धा नावाचं काय आहे, तोंडसुद्धा तो कधी बघणार नाही, कारण मनातूनच कधी कुठली आस्था नाही. मग हे करायचं आहे म्हणजे दुसरे काहीतरी करतात त्यांची बरोबरी दाखवण्यात किंवा त्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असं. म्हणजे जेव्हा पांडव हा जो काही धर्मराजा होता युधिष्ठिर, तर दररोज आपलं थोडं 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 दान दक्षिणा करायचा, लोक यायची घेऊन जायची. ते गेले वनवासात आणि मग दुर्योधनाला वाटलं आपणही करावं. मग थोडं कुठलं आलं, हत्ती घेतला, हत्तीवर बसायचं आणि साखर द्यायची. तेव्हा साखर थोडी दुर्मिळ होती, घरोघरी साखर द्यायची आणि दिली. किती माणसं आहेत तुमच्या घरात, मग इतकी साखर त्यांना दिल्यावर विचारायचं आहे का नाही, युधिष्ठिरापेक्षा जास्त आहे, मिळाली का नाही तुम्हाला. ते म्हणायचे नाही, त्यांची नाही तुम्ही बरोबरी करणार. मग तर ह्याला आणखीन चिड यायची, म्हणजे हा त्याच्या बरोबरीसाठी दान देतो, ह्याच्या मनातून कुठे. आणि त्याच्यापेक्षा जास्त दिलं का नाही. आता काही ठिकाणी नाही म्हणल्यावर त्यांचं काढून घेतलं, हे शेजारच्याने बघितलं. आता म्हणलं हे असं करतो आहे. मग दुसऱ्याचे आहे का, हो खूप दिलं म्हणले, त्यांच्यापेक्षा जास्त दिलं म्हणजे द्या अजून ह्यांना. म्हणजे काय आहे, जो त्याच्यासारखा वाटेल त्याला तो किती द्यायला तयार आहे. जे त्याच्या मनात नाही ते बोललं की हा त्याचं काढून घेणार. म्हणजे ह्याच्या ठिकाणी मनापासून दान देणं नाहीच. तो जे काही करतो आहे ते सगळं काय आहे, दाखवण्याकरताच आहे. नागविले निपुत्रिकाचे जैसे घर. आता दुसरं दाखवलं की एखादं घर आहे आणि तिथं मूलबाळ नाही. मग जवळचे सोयरे धायरे आमकं द्या तमकं द्या, अहो राहू द्या, काय तुमचं कोण आहे मागं खायला, तुम्हाला कशाला लागतंय असं म्हणून त्यांना काय पान उतारा तर करायचा आणि वस्तू तिथनं उचलून न्यायच्या. अशा ज्याच्याकडं मूलबाळ नसतं त्याला असे सगळे जवळचे त्याचं सगळं वेचून नेत असतात. आयसा जो यज्ञा भासू तया नाम यागू तामसू, ऐके म्हणे निवासू श्रीचा तो. एकंदरीत जो काही लक्ष्मीपती आहे त्यांनी सांगितलं की हा तामस यज्ञ म्हणजे केवळ आभास आहे. यज्ञाचं काय केलं आहे, सोंग केलं आहे त्याने. त्याच्याजवळ यज्ञ करणं हेच मुळात मनात नाही, पण काहीतरी सोंग दाखवायचं म्हणून करतो. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहनी,
एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. आता एक उदाहरण दिलं की गंगा नदीचं पाणी, उदाहरण काय केलं की कॅनॉल आहेत, पण एक कॅनॉल असा आहे कालवा की त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं प्लॅस्टर केलेलं आहे आणि तो स्वच्छ आहे. दुसरा कसा आहे, मातीच्या ह्याच्यातून जातो, त्यामुळं पाणी गंगेचंच आहे, पण जो मातीच्या कालव्यातून जातो ते पाणी मळकट होतं आहे, त्याच्यात घाण आहे, त्याच्यामध्ये माती मिसळली जाते. आणि जो प्लॅस्टर केलेल्या ह्याच्यातून जातो आहे ते पाणी स्वच्छ राहते. दोन्ही पाणी कशाचं आहे, गंगेचंच आहे, पण एकीकडं ते शुद्धत्वानं जाते आणि एकीकडं मलिनतेनं जाते. आणि जसं तो जो काही आहे त्याला कालवा, त्या कालव्याच्या पद्धतीप्रमाणे या पाण्याची जी असलेली शुद्ध आणि अशुद्धता होते. सैसे तिही गुणी तप, येत जाहले आहे त्रिरूप, ते एक केले दे पाप उद्धरी एक. आता जे काही पुढं सांगायचे ते तप, त्याप्रमाणे जसं हे त्रिगुण आहेत किंवा आताचं यज्ञ म्हणले ते यज्ञसुद्धा 3 गुणामुळं एक यज्ञ स्वच्छ आणि पवित्र होतो, दुसरा तामसी यज्ञ तर काही त्याचं यज्ञाचा उपयोग नाही. आता सांगायचे तप, त्यामध्ये जे सात्विक तप होईल ते अत्यंत शुद्धतेचं असेल आणि जे तामसी तप होईल ते अत्यंत काय आहे की काहीतरी त्रासदायकच असं होईल. म्हणून आता त्याला सांगितलं की हे तपच आहे, पण जसा गुण त्याप्रमाणे. मग तमगुण असेल तर त्या तपश्चर्येतनं पापच निर्माण होईल आणि सत्वगुण असेल तर ते उद्धाराला कारण पडेल. अशा तऱ्हेचे हे तप आहे. तरी ते चित्तीही भेदी, कैसे निपा म्हणून सुबुद्धी, जाणो पाहसी तरी आधी तपची जाण. तेव्हा आता हे 3 गुणानं जे काही होत असलेलं तप आहे ते कसं असतं. तेव्हा हे बुद्धिवान अर्जुना ऐक, आता मी तुला काय करतो ह्या तपाबद्दलची माहिती सांगतो. त्या अगोदर कसं असतं तप म्हणजे एकच आहे का तपामध्ये काही भेद आहेत हे तुला अगोदर सांगतो. येथ तप म्हणजे काही, ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. आता तप म्हणजे काय अगोदर सांगतात आणि ते तप कळालं, त्याची व्याख्या कळाली, तप कसं असतं ते कळालं की मग हे 3 गुणानं कसं भेदलेलं आहे, 3 गुणानं कसा त्याचा फरक पडतो हे सांगत असताना 3 गुणातलं जे तप आहे ते वेगवेगळं असेल त्याविषयी तुला आम्ही सांगू. तरी तप जे का सम्यक, तेही त्रिविध ऐक, शारीर मानसिक शाब्दगा. तेव्हा आता जे काही सांगायचं आहे ते तसं पाहायला गेलं तर तपश्चर्या ही चांगली आणि यथार्थ आहे, योग्यच आहे, पण 3 गुणामुळं त्या ठिकाणी बदल होईल. तेव्हा कोणत्या प्रकारचं तप असतं. एक शरीरानं होत असतं, शरीरानं होत असलेलं तप, दुसरं मनाने होत असलेलं तप आणि तिसरं शब्दाने म्हणजे वाचेनं होणारं. म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारचे तप आहेत. आता या तिही माझारी, शारीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पर्यंता होय. आता पहिल्यांदा शारीरिक तप सांगणार आहे, शरीरानं होणारं तप. मग तो जो तपश्चर्या करणारा आहे तो शंकराला प्रमुख मानून तपश्चर्या करू किंवा महाविष्णूला प्रमुख मानून तपश्चर्या करू, कारण त्याचा जो कोणता देव आवडता असेल त्याप्रमाणे तो तपश्चर्या करील. तपश्चर्या करताना कोणता तरी आराध्य दैवत आहे त्याच्यापुढं असं ठरलं तर मग कोणाच्या पुढं शंकर असतील तर कोणाच्या पुढं महाविष्णू असतील.
देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. आता 14व्या श्लोकामध्ये शारीरिक तप सांगत असताना असं सांगितलं की देवासंबंधी आपली जी काय असेल शरीराचं तप, ब्राह्मणासंबंधी असेल ते, आणि गुरुमध्ये काय असतं, आई वडील हे सुद्धा गुरुस्थानीच असतात, आचार्यही गुरुस्थानी असतात, आणि गुरु ह्या शब्दाच्या पलीकडे जाऊन म्हणजे सद्गुरू तेही असतात. यांच्याविषयी काय आपल्या शरीराकडून करायची सेवा ते तपच आहे. त्याच्यानंतर ज्ञानी माणसाकडून म्हणजे ज्ञानी माणसाची सेवा करणं हे सुद्धा शरीराचं तप आहे. अशा तऱ्हेनं शुद्धता आणि ब्रह्मचर्य किंवा अहिंसा हे सगळं जर काही असेल तर त्या ठिकाणी ह्या तपामध्ये ते सगळं त्यात येतं. हेच काय आहे, शारीरिक तप आहे. म्हणजे अहिंसेनं वागणं हे शारीरिक तपच आहे, ब्रह्मचर्य पाळणं हे शारीरिक तपच आहे, आणि शौचम म्हणजे शुद्ध बोलणं किंवा वागणं हे सरळ वागणारा जो असतो तो हे सुद्धा तपश्चर्यात आहे. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्टोही पहार जैसे पाया उळीग धापे. आता सांगतात की जर कोणतं त्याचं आवडतं दैवत असेल, फार प्रिय, त्या देवाचं जे काही सोहळे असतात, जे काही असतील, समजा आता पांडुरंगाच्या किंवा विठ्ठलाच्या मंदिरात असेल तर एकादशी आहे, बुधवार आहे, अजून मधले आदले कोणते तरी पुण्यतिथी, जयंती हे सगळं होतं. मग ते सोडून दुसरं कुठलं असेल तर शंकराचं असेल तर सोमवार आहे, शिवरात्री आहे, एरवी जर महिन्याला येत असणारी शिवरात्र आहे, हे सगळं आहे त्या देवतामध्ये. असं जर काही कुठलं असेल सोहळा कार्यक्रम शिवाय किंवा तिथली यात्रा असेल त्या देवतेची, तर हा रात्रंदिवस राबल. अगदी म्हणजे पायाला पाय लागणार नाही इतका पळापळी करल, इतके त्याचे जे काय आहे ते देवाचं करण्यासाठी त्याच्या शरीराला कष्ट पडले असं तो म्हणणारच नाही. देवांगण मिरवणिया अंगोपचारा पुरवणिया करावया म्हणिया शोभता हाते. आता जे काही देवाचं मंदिर, देवाचं स्थान, तिथलं प्रांगण असो, आतला सभागृह असो, जे असेल ते मग तिथं स्वच्छ करील, झालं पुढच्या बाजूला सडा रांगोळी करेल, अजून जे काय असेल ते देवाचे तिथलं जे सुशोभीकरण आहे ते सगळं त्या देव मंदिरातलं सुशोभीकरण करेल. आणि लागणाऱ्या पूजेचं साहित्य, पाणी, फुलं, गंध, काही कपडे, हे सगळं तो काय आहे की पूजेचं साहित्य त्या ठिकाणी आणून ठेवील किंवा पूजा करणाऱ्याला या सगळ्या साहित्यासह मदत करेल. एवढंच काय, जे काही त्या ठिकाणी शोभिवंत करता येईल ते करण्याकरता हा सतत त्याचे जे हात आहेत तेच काम करत असतात. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेओ अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी. आता देवाची प्रतिमा आहे, काही ठिकाणी देवमूर्ती आहे, काही ठिकाणी लिंग आहे, जसं महादेवाचं लिंग. असं बरेच ठिकाणी आता समजा एखादी देवी असली तर सगळं अगदी नाकी डोळी सगळं शरीर कोरलेलं असतं, मूर्तीच तशी असती कुठं देवी, आणि कुठं केवळ नुसता एक तांदळा, म्हणजे फक्त काय त्याला काहीच नाही, ओबडदोबड असा असणारा दगड, आणि त्याला शेंदूर लावलेला असला म्हणजे झालं ही देवी. किंवा कोणीतरी सांगायचं हे आमची अमकी अमकी देवी. हे काही असो, कुठं का असना, त्याचे काय आकार असो नाही तर नसो, पण देवालय असलं आणि लोक त्या ठिकाणी सगळे जात असले श्रद्धेनं,
म्हणजे हा नुसतं श्रद्धा नाही तर दंडवत घालल. प्रत्येक देवतेच्या ठिकाणी काय आहे की दंडवत घालल. मग कसा तर लोटीजे का काठी, म्हणजे काठी कशी पडल्यावर अगदी भूमी लगेच पडते तसं ह्याचा दंडवत. कुठलंही आपण काय करतो की पाया पडताना गुडघे फक्त टेकवतो आणि हात टेकून डोकं टेकवतो, त्याचं नाही, सगळं अंग टेकलं पाहिजे. पायाच्या पंजापासून ते मस्तकापर्यंत सगळं अंग जमिलेला टेकल अशा तऱ्हेचा त्या काय असेल देवता. मग ती लिंग असलं तर महादेवाचं लिंग, किंवा एखाद्या देवतेसंबंधी असलेला आकार नसलेला एखादा स्वरूप असलेलं ते, आणि दुसरी म्हणजे प्रतिमा. असं काही जरी दिसलं आणि तिथं सगळ्या लोकांचीच गर्दी पाहिजे असं काही नाही. ह्याला ते दिसलं देवालय की हा तिथं जाऊन दंडवत घालतो. म्हणजेच त्याच्या ठिकाणी कोणताही देव असो त्यासंबंधी आस्तिक भाव अतिशय ह्याचा आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. श्री गुरुदेव दत्त.